गेली काही दिवस महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात चालू असलेला वाद मिटवण्याची जबाबदारी आता काँग्रेस हायकमांडने बाळासाहेब थोरात यांच्यावर दिली आहे। जागा वाटपाच्या संदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना बाजूला सारून समन्वयाची जबाबदारी काँग्रेसने बाळासाहेब थोरातांच्या खांद्यावर दिली आहे। काही दिवसांपूर्वी आम्ही नाना पटोले यांच्याशी जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार नाही अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली होती। त्यामुळे जागा वाटपाचा चेंडू काँग्रेस हायकमांडच्या कोर्टात गेला होता। या संबंधात काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट सुद्धा घेतली होती। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरातांची जागा वाटप समन्वयक म्हणून नेमणूक होतीये। थोरात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेऊन तोडगा काढतील असं बोललं जात आहे। या संदर्भात सकाळीच त्यांनी पवारांची सिल्वर ओकवर भेट देखील घेतली। दुपारनंतर मवियाची बैठक असेल हे देखील सांगितलंय। पण नाना पटोलेंना बाजूला सारून बाळासाहेब थोरातांची समन्वयक म्हणून काँग्रेसने नेमणूक का केली? नानांना आउट करून थोरातांना इन करण्यामागची कारण काय आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। तर गेली 8 टर्म संगमनेरचे आमदार असलेले बाळासाहेब थोरात महाराष्ट्रातील एक शांत चेहरा म्हणून ओळखले जातात। काँग्रेसमधून अनेक नेते भाजपमध्ये आणि इतर पक्षात गेले, पण थोरातांनी मात्र काँग्रेस सोडली नाही। उलट 2019 साली नगर उत्तरमध्ये काँग्रेसच्या 2 जागा निवडून आणून आपली ताकद सिद्ध केली होती। 2019 ला महाराष्ट्र विधानसभेच्या आधी बाळासाहेब थोरात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते। या निवडणुकीत काँग्रेसला 44 जागा मिळाल्या असल्या तरी राहुल गांधी आणि काँग्रेस हायकमांडची मर्जी संपादन करण्यात बाळासाहेब थोरातांना यश आल्याचं बोललं जातं। 2019च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनलं। या ठाकरेंसोबत सरकार बनवण्यात काँग्रेसचा कसा फायदा आहे हे थोरातांनी काँग्रेस हायकमांडला समजावून सांगितलं होतं। त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सचिवपद बाळासाहेब थोरात यांच्याकडे आलं। बाळासाहेब थोरातांचे सर्वपक्षीय चांगले असलेले संबंध ही त्यांची राजकारणातील सगळ्यात मोठी जमेची बाजू समजली जाते। उद्धव ठाकरे असो किंवा शरद पवार दोघांनीही याबद्दल वेळोवेळी थोरातांचं कौतुक केले। ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो होतो त्यावेळी प्रशासन चालवण्यासाठीच्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी मला माहीत नव्हत्या। त्यावेळी बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेत्यांनी मला सांभाळून घेतलं असं ठाकरे एका सभेत म्हणाले होते। पण जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी थोरातांचीच नेमणूक काँग्रेस हायकमांडने का केली? तर याची 3 कारणं आपल्याला देता येतील। पहिलं कारण म्हणजे काँग्रेस हायकमांडचा थोरात यांच्यावर असलेला विश्वास। विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसने बाळासाहेब थोरातांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीवर घेतलं। या कमिटीवर त्याच सदस्यांची नेमणूक होते जे नेते हायकमांडच्या जवळचे आहेत। यावेळी थोरात काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचा सुद्धा चेहरा असतील अशा चर्चा झाल्या। थोरात दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या जवळचे समजले जातात। 2019 साली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी संगमनेरमध्ये आले होते। त्यावेळी त्यांना दिल्लीला जायला उशीर झाला आणि राहुल गांधी थोरातांच्या घरी थांबले। थोरातांनी राहुल गांधींसाठी केलेला पाहुणचार आणि थोरातांच्या स्वभावाने राहुल गांधी त्या दिवशी प्रभावित झाल्याचं म्हटलं जातं। त्या दिवसापासून राज्यात कोणतंही पाऊल उचलताना काँग्रेस हायकमांड थोरातांसोबत चर्चा करतं असं बोललं जातं। आता सुद्धा ज्यावेळी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा वाद टोकाला गेलाय त्यावेळी हायकमांडने थोरातांची नेमणूक केली। असाच वाद सांगली लोकसभेबद्दल ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये झाला होता। त्यावेळी थोरातांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची समजूत काढली होती। शेवटी ही जागा ठाकरे गटाला गेली। हा मुद्दा बाजूला सोडला तरी काँग्रेस हायकमांड वेळोवेळी थोरात यांच्यावरच विश्वास ठेवतं असं बोललं जातं। निवडणुकीच्या वेळी राज्यस्तरीय नेत्यांकडून प्रामाणिक फीडबॅक येणं गरजेचं असतं, नाहीतर हरियाणा राज्यासारखी स्थिती होते हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना चांगलंच माहीत आहे। स्वतः राहुल गांधी उद्धव ठाकरेंसोबत आघाडी टिकून राहावी या मताचे आहेत। त्यामुळेच महाविकास आघाडी टिकून राहावी यासाठी आघाडीच्या निर्मात्यापैकी एकाला काँग्रेसने जबाबदारी दिल्याचं बोललं जात आहे। यात थोरात राहुल गांधी आणि राज्यातील महाविकास आघाडीचे नेते यांच्यात उत्तम संवाद प्रस्थापित करू शकतात असं बोललं जात आहे। थोरातांची नेमणूक काँग्रेसने केली याचं दुसरं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत थोरातांचे असलेले चांगले संबंध। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचं पटत नाही हे अनेकदा समोर आले। अनेकदा ठाकरे गट महाविकास आघाडीचं सरकार नाना पटोले यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडल्यामुळे पडलं असा आरोप लावतात। यात उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे ठाकरे गटाचा विशेष राग नाना पटोले यांच्यावर आहे। शिवाय नाना पटोले सध्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आहेत। इकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनण्यास इच्छुक आहेत। त्यामुळे पटोले आणि उद्धव ठाकरे आपल्या पक्षाला जास्तीच्या जागा घेऊन मुख्यमंत्रीपद आपल्याकडे कसं येईल या भानगडीत पडल्याचं बोललं जातंय। या उलट बाळासाहेब थोरात सध्या राज्याच्या राजकारणापासून दूर झालेत। त्यांनी आपल्या मतदारसंघाची जबाबदारी सुद्धा आपल्या मुलीवर म्हणजे जयश्री थोरात यांच्यावर दिली। त्यामुळे मुख्यमंत्री पदाची इच्छा घेऊन उद्धव ठाकरेंच्या चर्चेला थोरात काही जाणार नाहीत। उलट अनेकदा थोरातांनी उद्धव ठाकरे गटाला मदत केली। याचं उदाहरण द्यायचं झालं तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचं देता येईल।
नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी लढवली होती। त्यावेळी वाकचौरे यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांचा प्रचार करण्यापर्यंत सारी जबाबदारी थोरातांनी घेतली होती। थोरातांनी संगमनेरमधून ठाकरे गटाला 30,000 मतांचं लीड मिळवून दिल्यामुळे शिर्डीमध्ये ठाकरे गटाचा विजय झाल्याचं बोललं जातं। यामुळेच उद्धव ठाकरेंचा सुद्धा विश्वास थोरातांवर आहे असं सांगितलं जातं। काँग्रेसने जागा वाटपाच्या संदर्भात थोरातांची नेमणूक करण्याचं तिसरं कारण म्हणजे शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांची असलेली जुगलबंदी। नगर जिल्ह्यातील बहुतेक काँग्रेस नेत्यांशी शरद पवारांचे कधी पटले नाही। यात विखे घराण्याचं नाव आघाडीवर आहे। याला अपवादात्मक ठरले ते थोरात घराणं। थोरात घराणं नगरमध्ये संगमनेर वगळता इतर ठिकाणी लुडबुड करत नाही असं बोललं जातं। त्यामुळे शरद पवारांच्या नगरच्या राजकारणावर थोरातांनी कधी गदा आणली नाही आणि पवारांनी कधी थोरातांना धारेवर धरलं नसल्याचं सांगितलं जातं। याउलट अगदी विखे घराण्याचं होतं। विखे पवारांचा वाद नगरच्या राजकारणावरून सतत होतो। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र नगर जिल्ह्यात पवारांच्या खांद्याला खांदा लावून थोरातांनी प्रचार केला। नगर जिल्ह्यात विखे घराण्याला सुरुंग लावण्याचं काम थोरातांनी केलं। माझ्या निवडणुकीत कृष्णाची भूमिका ज्यांनी बजावली त्या बाळासाहेब थोरातांना आधी विजयाचा फेटा बांधा, नंतर मला बांधा असं निलेश लंके लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर म्हणाले होते। यावरून थोरातांनी शरद पवार गटाच्या विजयासाठी नगरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगतात। पवार थोरातांची हीच जुगलबंदी राज्यात काँग्रेसला तारून नेईल असं पक्षाला विश्वास वाटतो। त्यामुळेच पवार सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना त्यांच्यासोबत ठाकरे गटासोबतचा वाद मिटवण्यास काँग्रेसने थोरातांची नेमणूक केली। यातच सर्व काही असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात। थोरातांचा प्रत्येक नेत्यांसोबत जुळवून घेण्याचा स्वभाव ही त्यांच्या पथ्यावर पडणारी गोष्ट आहे। त्यामुळेच काँग्रेसने त्यांची नेमणूक केल्याचं बोललं जात आहे। काँग्रेसने थोरातांची नेमणूक करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सुद्धा मेसेज दिल्याचं बोललं जात आहे। सध्या काँग्रेस हायकमांड राज्यातील प्रादेशिक मित्र पक्षांशी आघाड्या तोडण्यास इच्छुक नाहीये। आप सोबत हरियाणा राज्यात आघाडी न करून आपण चूक केल्याचं काँग्रेसच्या नेत्यांना वाटतं। त्यामुळे ठाकरे गटासोबत आघाडी तोडण्यास काँग्रेस इच्छुक नाहीये। यासाठी काँग्रेस प्रसंगी ठाकरेंना सुद्धा मुख्यमंत्री करू शकतं असं बोललं जात आहे। पण भविष्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर थोरातांचं नाव त्यात आघाडीवर असेल हे आत्ताच्या हायकमांडच्या चालीने स्पष्ट होताना दिसतंय। काँग्रेसने थोरातांना राज्यात पाठवून आधी जागा वाटप मग मुख्यमंत्री पदाचा निर्णय हाच मेसेज पटोलेंना दिल्याच्या चर्चा आहेत। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? काँग्रेसने थोरातांना राज्यात का पाठवलं असावं? यामागे कोणती कारणं आहेत? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।